शक्ती तू तुलाच देवी म्हणते, तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. अरे आजकाल यांना काय झालं काही कळतच नाहीये. माझ्याशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही. बाबांची तब्येत ठीक नाहीये, त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. आणि मन्या म्हणत होता की तुझी खूप आठवण करतायत, तू भेटून गेली असतीस तर फार बरं झालं असतं. अरे मग ये ना जाऊन. हो बाई, उगाच अनोळखी घरात शिरू नका. मी नाही ओळखत तुम्हाला. ऐक, येताना मी तुझा नवरा असल्याचा पुरावाही घेऊन यायचं, समजलं ना? मी जाणार नाही. अहो तुम्ही असं काय करता? तुम्ही जर खऱ्या आहात आणि तुमच्यावर अन्याय झालाय तर त्यांना तुमचा आणि तुमच्या मुलाचा स्वीकार करावाच लागेल. हे बघा रमाताई, लढायचं ठरवलं ना तर आपोआप बळ येते, तसे साक्षीदार आणि पुरावेही मिळतील. माझा सत्यावर विश्वास आहे. तुम्ही जर खऱ्या आहात आणि तुमच्यावर अन्याय झालाय तर त्यांना तुमचा आणि तुमच्या मुलाचा स्वीकार करावाच लागेल. मी तुमच्या पाठीशी. ताई आता तू मागे फिरू नकोस. अगं आम्ही सर्व. एक मिनिट, या बाबतीत कुणीही त्यांना प्रेशराईज करायचं नाही. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. ताई अजून किती विचार करणार आहेस तू? मन्या, मला अजून हेच कळत नाहीये ते माझ्याशी असं का वागले. ताई ते जे काही वागले ना ते खूप विचारपूर्वक वागले. काय? हो ताई, खरंच तुला वाईट वाटेल, पण हा माणूस तुला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी संधीच्या शोधात होता. मी जेव्हा तुझ्या घरी तुला भेटायला आलो होतो ना, तर तुझ्या ताईला घेऊन जा असा माझ्या मागे लागला होता. हे मी तुला सांगितलं पण होतं ताई. हो रे, म्हणूनच ते माझ्याशी असं वागत नव्हते. ताई कदाचित हेच कारण असेल, नाहीतर कुठलाही माणूस आपल्या स्वतःच्या बायकां मुलांसोबत असा वागेलच कसा काय? देव जाणे काय होणार आहे माझं. मी असं कोणाचं काय वाईट केलं म्हणून मला हा दिवस बघावा लागला. ताई तू अजिबात काळजी करू नको. बघ मी तुझ्या सोबत आहे आणि आता शालिनी ताई पण आपल्या सोबत आहे. तुला न्याय मिळू दिल्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही. पण एकदम असं त्यांना कोर्टात खेचायचं म्हणजे? मला सांग, ही वेळ तुझ्यावर आणली कोणी? त्यांनीच ना. मग त्यांना त्याचं वाईट वाटत ना, मग तू काय एवढी काळजी करतेस? अरे पण कोणी दगड मारला म्हणून आपण पण मारायचं का? मग तुला काय करावं असं वाटतं? नक्की काय करावं तेच मला कळत नाही. पण असं वाटतं त्या दिवसाची चूक त्यांना नक्की कळली असेल. ताई मला सांग, त्यांनी तुला साधा एक फोन तरी केला का? अरे सॉरी बोलण्याचं धाडस त्यांना झालंच नसेल, किंवा त्यांची तब्येत बरी असेल. वेडी आहेस, वेडी ताई. अगं तुझ्या सगळ्या वेड्या अशा आहेत. असेल, पण काय करणार, त्यांच्यावर अशी केस टाकावी असं मला वाटत नाही. तुला वाटतं की पुन्हा त्यांना भेटावंसं? काय हरकत आहे? काहीच नाही ना. मग चल निघायचं. हा, चांगल्या कामाला उशीर नको. पण तू येऊ नकोस. पण का ताई? अरे उगाच तुझा अपमान होईल. हे बघ ताई, आता अपमानासारखं काहीच राहिलं नाही. आणि मी तुला आधीच सांगितलंय की माझ्या ताईसाठी एवढा तेवढा अपमान मी सहन करू शकतो. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी त्यांच्याकडे तुला एकटीला पाठवणार नाही. मग जायचं ना? मग चल. जाते जाते येते वाऱ्याची लकेर, येते जाते जाते येते वाऱ्याची लकेर, आठवत या बसा.
अच्छा, आता याला आणलंयस का मी तुझा नवरा असल्याचं सिद्ध करायला? म्हणजे अजूनही तुम्ही मान्य करत नाही मी तुमची बायको असल्याचं? अजूनही म्हणजे काय मान्य काय करायचं? याला बघून मी मान्य करू? बघा, तुमच्या आमच्या घरातले सगळेच लोक मान्य करीत आहेत ना, घेऊन ये त्या सर्वांना. अहो ते सर्वजण येऊन काय सिद्ध करतील की आम्ही दोघं एकत्र राहत होतो, एवढंच ना. माझ्यासोबत अनेक बायका राहून गेल्या असतील, काय ते प्रत्येकीचा मी नवरा आहे? हे बघा, हे माझं घर आहे. हळू आवाजात बोलायचं माझ्याशी, कळलं ना? म्हण्या सॉरी, माझं चुकलं. तर तू दोन्ही घरातली लोक इथे गोळा करणार आहेस, पण त्यापूर्वी प्रत्येकाला विचारून आणशील की आमच्या लग्नाला कोण कोण हजर होतं? अहो असं कसं असणार? आपण पळून जाऊन लग्न नाही का केलं? अच्छा, म्हणजे ज्या ज्या बायकांबरोबर मी पळालो त्या सगळ्या बायकांचा मी नवरा आहे? अहो आपण इतकी वर्ष संसार केला, आपल्याला एक मूल आहे. हो, पण त्यानं हे कुठे सिद्ध होतं की मी तुझा नवरा आहे? कसं समजावू मी तुम्हाला? त्या भानगडीतही पडू नकोस. झाला एवढा तमाशा खूप झाला, आता सुखानं जगू दे मला. आणि ताईंनी काय करायचं? तर तू ठरव. ठीक आहे, मीच ठरवणार आहे. चल ताई. अहो असं काही करू नका. तुमच्या विरुद्ध काही करण्यासाठी माझं मन तयार होत नाहीये. प्लीज असा अविचार करू नका. हे बघ, याच्या त्याच्या सांगण्यावरून माझ्या विरुद्ध काही करण्याच्या भानगडीत पडू नकोस. पुन्हा एकटी पडशील आणि तोंडघशी पडशील. सर्वजण स्वतःसारखे समजलात तुम्ही? ताई हे असे ऐकणार नाही, यांना यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. चल तू माझ्यासोबत. ॲडव्होकेट शालिनी. काय मग निवळलं का प्रकरण? नाही मॅडम, शक्यता वाटली होती म्हणून आम्ही त्यांना पुन्हा जाऊन भेटलो. पण बर, मग आता काय करायचं ठरवलंय? आता मी तयार आहे. माझ्या चांगुलपणाचा, समजूतदारपणाचा त्यांनी जो काही गैरफायदा घेतलाय ना, त्याबद्दल त्यांना धडा शिकवायलाच हवा. शेवटी माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे, यासाठी तरी त्यांना मार्ग दाखवायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं तुम्हाला वाटतं ना, हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वात प्रथम आपण त्यांच्या विरुद्ध केस फाईल करूया. आता त्यांची भेट घेऊया, ती थेट कोर्टात. कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात यावे. मिलॉर्ड, माझी अशील रमा पवार यांच्यावर कुणावरही ओढवू नये असा प्रसंग घडला आणि त्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे ते दिगंबर पवार. आपल्या या समाजामध्ये लग्न करण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण जरी पद्धती अनेक असल्या तरी या सगळ्यात एकच गोष्ट महत्वाची आणि तो म्हणजे विश्वास. माझ्या आशिलाच्या या प्रकरणात दोघांनीही कुंकू टिळा या पद्धतीने लग्न केलं. दोघांचाही संसार सुरू झाला. दोघांच्याही घरातून विरोध असताना दोघांनी लग्न केलं, पण हा विरोध हळूहळू मावळत गेला. यथावकाश संसारात मूल, पण
पण काही दिवसांनी नवऱ्याने आपल्या बायकोला ओळखण्याचं नाकारलं, अर्थात बायको आणि मुलाला घराबाहेर काढून टाकलं. मिलॉर्ड, लग्न संस्थेवरील विश्वास या गोष्टीचा अपमान करणाऱ्या या मुजोर माणसाला कणखर शिक्षा सुनवावी अशी मी कोर्टाला विनंती करते. दॅट्स ऑल मिलॉर्ड. आरोपीच्या वकिलाचे काही म्हणणे आहे? मिलॉर्ड, ॲडव्होकेट शालिनी आपल्या अशिलाची बाजू इतक्या प्रभावीपणे मांडतायत की केस ऐकताच त्यांची अशील एकदम गरीब गाय वाटायला लागेल. आणि प्रतिस्पर्ध्याचा अशील हा मोठा कोणीतरी गुन्हेगार आहे असं वाटायला लागेल. पण खरं तर सर, आज जरा वेगळं प्रकरण आहे. आज माझा अशील हा अगदी गरीब आहे. ॲडव्होकेट शालिनी, आरोपीच्या वकिलांचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे? अजिबात नाही. मग त्यासाठी मला दिगंबर पवार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. रमा पवारांना तुम्ही ओळखता? हो. काय म्हणून? बाई म्हणून. बायको म्हणून नाही? नाही. किती वर्ष तुम्ही एकत्र सोबत राहिलात? सलग असं नाही, पण बऱ्याचदा. एक बाई म्हणून? हो. अशा किती बायका तुमच्या आयुष्यात आल्या? ऑब्जेक्शन युअर ऑनर. त्याचा या केसशी काही एक संबंध नाहीये. नाही कसा? मिलॉर्ड, यांच्या आयुष्यात फक्त बायकाच आहेत की बायकोही आहे हे कळायला नको? प्रश्न नीट विचारा. ओके मिलॉर्ड. तुमचं लग्न झालंय? नाही. रमाबाईंचं म्हणणं आहे की तुमच्यापासून त्यांना एक मुलगा झालाय. ती खोटं बोलतेय. म्हणजे रमा तुमची बायको नाही आणि तिच्यापासून झालेला मुलगा हा तुमचा नाही? नाही. थँक्यू. मिलॉर्ड, मला साक्षीदार म्हणून मनोज माने यांना इथे बोलवण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. ॲडव्होकेट शालिनी. मला साक्षीदार म्हणून मनोज माने यांना इथे बोलवण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. तुमच्या बहिणीचं लग्न झालंय? हो. कोणाशी? दिगंबर पवारांशी. तुम्ही लग्नाला होतात? कोणीच नव्हतं, कारण दोघांकडून विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन मंदिरात कुंकुटिळ्या पद्धतीने लग्न केलं होतं. हे सगळं तुम्हाला कसं माहित? मलाच नाही तर दोन्ही गावातल्या लोकांना माहित होतं. पण कसं? कारण ह्याचा गाजावाजा दिगंबर पवारांनीच केला होता. थँक्यू मिलॉर्ड. आरोपीच्या वकिलाला उलट प्रश्न विचारायचे आहेत? नाही सर.
पण मला रमाबाईंना काही प्रश्न विचारायचे. परवानगी आहे. रमाबाई, तुम्ही कुठल्या आधारावर माझ्या अशिलाला आपला नवरा आहे कोण म्हणताय? तो माझा नवराच आहे. यासाठी कोणत्याही आधाराची गरज नाहीये मला. पण तुमच्या म्हणण्याने काय होतंय? ते नाही म्हणतायत ना. हो, पण माझ्यासारख्या किती बायकांसोबत ते राहतात हे माहितीये तुम्हाला? त्यातल्या एका तरी बाईला त्यांनी पुढे आणून दाखवावं. माझ्या गावातल्या, त्यांच्या गावातल्या लोकांना, इकडच्या शेजाऱ्यांना जाऊन विचारावं त्यांचा मुलगा कोण आणि बायको कोण. खरंय, पण बायको असल्याचा एक तरी पुरावा, लग्नाचा एक तरी साक्षीदार आहे. विलॉट त्यांच्याकडे नाही, पण माझ्याकडे आहे. एक नाही, 4 पुरावे आहेत. मिलॉर्ड, यामध्ये मुलाच्या जन्मतारखेचा दाखला, मुलाचे प्रगती पुस्तक. जेव्हा दिगंबर दुसऱ्या नंबरच्या नोकरीवर होते तेव्हा त्यांनी आपल्या मेवण्याच्या लग्नासाठी टाकलेला सुट्टीचा अर्ज आणि त्यांच्या मेवण्याची पत्रिका आहे. यापैकी एकूण 4 पैकी एका नोकरीच्या पर्सनल डिटेल्स मध्ये यांनी आपल्या परिवाराची सगळी माहितीही लिहिलेली आहे. मिलॉर्ड, या सर्व पुराव्यांवरून सत्य तुमच्या समोर आलं असेलच. हे असे अपराध करून आपण समाजाचं किती नुकसान करतोय याची जाणीव अशा लोकांना करून देण्यासाठी कठोर शिक्षा द्यावी अशी मी कोर्टाकडे विनंती करते. त्याचबरोबर माझी अशील रमा पवार यांना आपण न्याय मिळवून द्यावा. दॅट्स ऑल मिलॉर्ड. कोर्टासमोर सादर झालेल्या दोन्ही पक्षकारांच्या साक्षी पुराव्यावरून आणि एकंदरीत चर्चेवरून हे कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोहोचते की दिगंबर पवार हे दोषी असून ते गुन्हेगार आहेत. या कथेत भारतीय दंडविधान कलम 420, 376, 493 व 496 नुसार गुन्हा सिद्ध होतो.
कलम 420 व 496 नुसार 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तसेच आरोपीस कलम 493 नुसार 10 वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड होऊ शकतो. कलम 376 नुसार 7 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड होऊ शकतो. आणि ही कोण? तुला काय करायचं? माझ्या घरात दुसरी बाई कोण आहे हे मला कळायला नको? आता हे तुझं घर राहिलं नाही, आता हे हिचं घर आहे. या घराची मालकीण ही आहे. मैं आपके पैर पड़ती हूँ, खुदा के लिए ऐसा मत करो. तू असं नाही का? चल जा. नाही. जा निकाल इथं चाबी. आता माझ्या आयुष्यात जे काय करायचं ते तुम्हीच करू शकता. घराबाहेर काढलेल्या स्त्रीची काय अवस्था असते याची कल्पना आहे तुम्हाला? कोणी काढलं तुम्हाला घराबाहेर? मेरे शोहर ने